तर आज आपण अप्रतिम चवीची कैरीची कढी आणि स्टीम पकोडे कसे करायचे ते बघणार आहोत. चवीला म्हणाल तर ही कैरीची कढी अप्रतिम लागते. आजारपणामुळे जिभेची चव गेलेली असेल तर अशा वेळेस तुम्ही ही कैरीची कढी करू शकता. सोबतच आपण तेलाचा वापर न करता मऊ लुसलुशीत स्टीम पकोडे कसे करायचे ते सुद्धा बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक कलमी कैरी घेतलेली आहे. ही कैरी चवीला हलकी आंबट असते, नुसतं खायला सुद्धा मस्त खोबऱ्यासारखी लागते. सर्वात आधी तर या कैरीचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता ना कैरीला असे मोठमोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे. तुम्ही जर गावठी कैरी घेणार असेल तर अर्धीच घ्या, कारण ती कैरी खूपच आंबट असते. आता ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेले कैरीचे तुकडे घ्यायचे आहे आणि 2 चमचे इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. इथे ना मी 4 लोकांच्या हिशोबाने कैरीची कढी करणार आहे. आता यामध्ये अर्धा कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं पेस्ट मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे ना कैरीला बारीक करून घ्यायला जरा वेळ लागतो, त्यामुळे अधामधामध्ये चेक करून घ्यायचं. हे बघा, असं बारीक पेस्ट करायचं आहे. आता या पेस्टला ना एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी गोड दही घ्यायचं आहे. इथे ना आपण कैरी घेतलेली आहे, त्यामुळे दही गोडच घ्यायचं आहे, नाहीतर कढी जी आहे ती चवीला खूपच आंबट तयार होईल. आता ना यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता या मिश्रणाला एकसारखं 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे दह्यामधल्या सर्व गुठळ्या निघून जाईल आणि दही जे आहे ते मिश्रणामध्ये मिक्स होऊन जाईल. हे बघा, इथे कढीचं मिश्रण छान फेटून झालेलं आहे. आता कढीला फोडणी देऊ. इथे ना कढीला फोडणी देण्यासाठी आपल्याला ना पसरटच भांडं घ्यायचं आहे, कारण आपण या कढीमध्ये स्टीम पकोडे सुद्धा करणार आहोत. त्यामुळे भांडं घेताना पसरटच घ्यायचं, म्हणजे पकोडे एकमेकांना चिकटून पडणार नाही. आता ना यामध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे आहे. 3 हिरव्या मिरच्या अशा लांबच कट करून टाकून घ्यायच्या आहे. 10-12 लसूण पाकळ्या अशा बारीक कट करून टाकून घ्यायच्या आहे आणि कढीपत्त्याची पाने सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता याला ना आपल्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत लसूणाला हलकासा लालसर रंग येत नाही तोपर्यंत, म्हणजेच लसूणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत. बघा, इथे लसूण परतून झालेला आहे. आता यामध्ये तयार कढीचं मिश्रण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. मी इथं थोडं थोडं करून पूर्ण 2 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. आता या कढीला ना एक उकळी येईपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं, म्हणजे दही जे आहे ते फुटणार नाही. इथे ना कढी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसारच तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या. पण जर तुम्हाला वाटत असेल कढी खूप घट्ट होत आहे तर वरनं तुम्ही पुन्हा पाणी ॲड करून घ्या, किंवा मग जर तुम्हाला वाटत असेल कढी पातळ झाली आहे, पाणी जास्त झालेलं आहे, तर कढीला जास्त वेळ उकडून घ्या. इथं बघा, हळदीमुळे कढीला किती मस्त रंग आलेला आहे आणि बघा कढीला उकळी सुद्धा आलेली आहे. आता इथे ना गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि कढीला असंच उकळायला राहू द्यायचं आहे. कढी उकडतंय तोपर्यंत स्टीम पकोड्यासाठी लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ ना 2 तासाआधी धुवून भिजवून घेतलेली आहे. आता ही डाळ ना मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही मूग डाळ घेतली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे
आणि सोबतच थोडंसं अद्रकसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. नंतर वाटून घेतलेल्या बॅटरला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता ना आपल्याला काय करायचंय, असं चमचानी ना एकसारखं हे डाळीचं मिश्रण जे आहे ते फेटून घ्यायचं आहे. कारण आपण यामध्ये खायचा सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे असं एकसारखं फेटून घेतल्यामुळे मिश्रणामध्ये हवा भरली जाईल आणि आपले स्टीम पकोडे जे आहेत ते हलके फुलके तयार होईल. बघा इथे मी 5 मिनिटं मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे. मिश्रण तयार आहे. आता पकोडे कढीमध्ये सोडायच्या आधी ना असं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे पकोडे कढीमध्ये सोडायचे आहे. पकोडे कढीमध्ये सोडल्या लगेच पकोड्यांना चमचा लावायचा नाही. 2-3 मिनिटं पकोड्याला असं शिजू द्यायचंय. जसजशी कढीला उकळी येते ना तसतसे पकोडे आपोआपच पलटी होतात. बघा इथे उडदाच्या डाळीचे पकोडे मस्तच फुगलेले आहेत. आता या कढीला 5 मिनिटं मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. इथे बघा स्टीम पकोडा आणि कैरीची कढी तयार झाली आहे. आता वरनं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि कैरीच्या कढीला आणखीनच टेस्टी करायचं असेल तर वरनं लाल मिरची आणि कढीपत्त्याचा तडका लावून घ्यायचा आहे. आपल्याला कढीचे तेच प्रकार खाऊन कंटाळा येतो, म्हणून अशी हेल्दी कैरीची कढी आणि स्टीम पकोडा तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.